हातमागावरती प्युअर सिल्कच विणलं जातं किंवा कॉटन विणलं जातं. त्याच्यामध्ये पॉलिएस्टर थ्रेड्स विणले जाऊच शकत नाही, कारण त्याचं टेन्शन टेनेसिटी त्याची आणि प्युअर सिल्कची खूप वेगळी असते. आणि त्यामुळे कुठली कोणी म्हटलं की ही सेमी पैठणी आहे हँडलूम, तर सेमी पैठणीमध्ये मिक्स्ड फॅब्रिक असतं, त्याच्यात पॉलिएस्टर मिक्स असतं, तर ती हातमागावर विणली जाऊच शकत नाही असं. किंवा तुम्हाला 4,000 एखादी साडी मिळत असेल, सिल्कची साडी म्हणतात, तर ती हातमागावर येऊच शकत नाही, कारण सिल्कचा सेमी सिल्क काय प्रकार असतो? सिल्कचा रेटच 3,500 पर काही ग्रॅम्स असा असेल, किंवा पर केजी 6,500 असेल. तर 800 ग्रॅमची साडी जर आहे आणि 6,500 पर केजी जर रेट आहे, तर ती साडी तुम्हाला 4,000 कशी मिळेल? राईट. म्हणजे आपण लेबर, बनवण्याची किंमत आम्ही दुकानदार लावतोय, ते मार्जिन तर सोडूनच देऊया. त्यामुळे अशा काही किमतीवरही तुम्ही ठरवू शकता की हे आहे. आणि सेमी म्हणजे काय आहे असं म्हणलीस तर, सेमी म्हणजे काय म्हणायचं, पोलाइट वे ऑफ सेइंग इट इज नॉट प्युअर सिल्क. ओके म्हणजे ब्लेंडेड किंवा सेमी हा शुगर कोटेड आहे टू सेमी सिल्क, प्युअर सिल्क नाही असं. आणि बरोबर चूक वाईटचा प्रश्न नाही, समजून घेण्याचा तो शब्द प्रचलित झाला.